बुलढाणा जिल्ह्यातील कथित इंधन टंचाईमुळे जवळपास सर्वच पेट्रोल पंपांवर गर्दी पाहायला मिळते। पेट्रोलसाठी कुठे 1-1.5 किलोमीटर रांगा तर कुठे मारामारीपर्यंतच्या घटना समोर आल्यात। परंतु जिल्ह्यात इंधन परिस्थिती नेमकी कशी आहे, गॅस पुरवठा कसा होतोय, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। इंधनाची आणि गॅस सिलेंडरची उपलब्धतेची माहिती देताना महसूल प्रशासनाने अनेक गोष्टी स्पष्ट केल्यात। निवासी जिल्हाधिकारी सुरेश कवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आज रोजी 960 किलोलीटर पेट्रोल, 1572 किलोलीटर डिझेल, त्याचबरोबर 15,969 किलो गॅस साठा उपलब्ध आहे। जिल्ह्यासाठी हा पुरेसा साठा आहे। मात्र काही दिवसांपासून मागणी वाढत असल्याने 20 ते 25% विक्रीमध्ये वाढ झाली। त्यामुळे घाबरू नका, तसेच आपल्या वाहनांमध्ये अतिरिक्त साठा जमा करून ठेवू नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे। महत्त्वाचे म्हणजे पेट्रोल पंप चालकांनी आपल्या पेट्रोल पंपांवर फलक लावून नागरिकांचा गैरसमज दूर करावा, अशी ही सूचना प्रशासनाने दिली आहे। आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज रोजी पेट्रोलचा जो साठा आहे हा 960 KL एवढा उपलब्ध आहे आणि डिझेलचा साठा हा 1572 KL एवढा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे। त्याचबरोबर गॅस सिलेंडरचा देखील 15,969 एवढा साठा आपल्याकडे आज रोजी उपलब्ध आहे। आपल्याकडं पुरेसा साठा उपलब्ध आहे, परंतु मागच्या 8 दिवसामध्ये जो काही सेल होतोय तर तो पेट्रोलचा जो सेल आहे हा 25% वाढला आहे आणि डिझेलचा सेल हा 20% वाढलेला आहे। तर माझं नागरिकांना आव्हान राहील की कुठेही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे। तर अनावश्यक असं गाड्यामध्ये किंवा याच्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरून घेऊ नये, गरजवंतांना ते घेऊ द्यावं, असं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो। आणि कुठेही बुलढाणा जिल्ह्यामध्ये एवढा मोठा स्टॉक उपलब्ध असताना कुठेही घाबरून जाण्याची गरज नाही आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये टंचाई आहे का सर, जी जशा पद्धतीने दाखवण्यात जो आज रोजी स्टॉक आपल्याकडे उपलब्ध आहे त्याप्रमाणे आपल्याकडे टंचाई नाही आहे। त्यामुळे जनतेने कुठेही घाबरून जाऊ नये। फक्त अनावश्यक ज्या रांगा आहे, ज्याला गरज आहे त्यालाच ते भरू द्यावं। अनावश्यक जास्तीचा स्टॉक गाड्यामध्ये, ट्रॅक्टरमध्ये किंवा वाहनामध्ये करून घेऊ नये, असे माझी विनंती राहील। त्याच पद्धतीनं पुरवठा होत आहे, वाटल्यास पुरवठा जास्तीचा होत आहे, त्याच्यापेक्षाही जास्तीचा पुरवठा आपल्याकडं येत आहे। पंप चालकांना ह्या सूचना आहे की जनतेला त्या ठिकाणी बोर्ड लावावेत की जनतेने कुठेही घाबरून जाऊ नये। जे रेग्युलर स्टॉक येतोय त्याच्यापेक्षाही जास्तीचा स्टॉक आपल्याकडे येत आहे। कुठल्याही प्रकारची टंचाई नाही, नागरिकांनी कुठेही घाबरून जाऊ नये आणि अनावश्यक स्टॉक गाड्यांमध्ये, वाहनामध्ये करू नये,